ब्रेकनंतर सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। सोलापुरात आणखीन एका डॉक्टरने आत्महत्या केलेली आहे। गळा कापून घेत आत्महत्या केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजलेली आहे। आदित्य नंबियार असं आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचं नाव आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांचं आत्महत्या प्रकरण अगदी ताजं असतानाच दुसऱ्या एका डॉक्टरची आत्महत्या झालेली आहे। डॉक्टर आदित्य नंबियार यांचं नुकतंच MBBSचं शिक्षण पूर्ण झाल्याची माहिती आहे। तो भाड्याने राहत असलेल्या रूममध्येच गळा कापून घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर येते। मात्र आत्महत्येचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये। प्रीतम पंडित आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। प्रीतम, काय नेमका प्रकार आहे, काय घडलंय? नक्कीच अमित, पाहिला गेलं तर गेल्या 15 दिवसात 2 डॉक्टरांची सोलापुरात आत्महत्या केल्यामुळे कुठेतरी सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्र आहे त्यामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। जो आदित्य आहे तो सोलापुरातील शासकीय रुग्णालयात MBBS पूर्ण करून तिथे शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होता। मात्र अचानक सोलापुरातील होडगी रोड येथील जे शासकीय हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये तो राहत होता आणि अचानक सकाळी तो बाथरूम मध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला। स्वतःचा गळा कापून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। त्याला आता उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं होतं आणि तिथं डॉक्टरांनी तिथे मृत घोषित केलेलं आहे। असं असलं तरी डॉक्टर अशा प्रकारे जर आत्महत्या करत असतील तर सोलापूरसह राज्यामध्ये यामध्ये आता मोठी खळबळ उडालेली आहे। आपण पाहिलं तर डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येचा जो ताजा किस्सा आहे आणि त्यातच आता आदित्य नावाचा जो डॉक्टर आहे, जो शिकाऊ डॉक्टर आहे, त्याने आत्महत्या केल्यामुळे सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात अजून एक खळबळ उडाली आहे असंच म्हणावं लागेल। निश्चित धन्यवाद प्रीतम या सगळ्या माहितीसाठी।